तर आधीचं सर्वांना हाय आणि सगळ्या मैत्रिणींचं सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत। आणि कसे आहेत सगळे? मस्त ना, खूप छान। तर चला आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तर तुम्ही बघतच आहात पत्ताकोबी आणि दिसायलाच अतिशय सुंदर दिसत आहे आणि खायला पण खरंच खूप टेस्टी बरं का। तर चला मग रेसिपी पण बघू आणि साहित्य पण बघू। तर मी एवढं साहित्य घेतलेले, कांदा आहे कट करून घेतलेला, टमाटर आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आणि इथे चण्याची डाळ, फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि थोडीशी हळद। तर अगोदर तुम्ही पत्ताकोबी स्वच्छ धुवून घेतलेले, छान कट करून घेतलेले आहे आणि डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेले। गॅस ऑन आहे। तर भाजी आता शिजवून घेऊ आणि तुम्ही थोड्या वेळासाठी डाळ भिजायला ठेवा, भिजून घ्या। तर डाळ आणि पत्ताकोबी मस्त 3-4 शिट्ट्या काढून घेऊ। तर आपली भाजी शिजत आहे। तर चला आता फोडणी पण करून घेऊ। तर अगोदर मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात अगोदर मी मोहरी टाकून घेणार आहे आणि आपल्याला मोहरी छान तडतडून द्यायची आहे। मोहरी तडतडली की मग लगेच जिरे टाकून घेऊ आणि मग लगेच कढीपत्ता टाकून घेऊ। आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर आता नवीन आहेत, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर चला आता लगेच कांदा पण टाकून घेऊ आणि कांदा पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। तर आता लगेच हिरवी मिरची पण टाकून घेऊ आणि मिरची पण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। तर आता लगेच टमाटर पण टाकून घेऊ आणि टमाटर पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, पूर्ण सॉफ्ट करायचे आहेत, छान परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये। आणि आपण या डिशला जास्त मसाले वापरले नाहीत, कांदा, मिरची, टमाटर एवढंच आहे, पण डिश खरंच खूप टेस्टी होते। तर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि थोडीशी हळद टाकून घेऊ आणि तुम्ही मॅजिक मसाला टाका। मॅजिक मसाला टाकला की आणखी पत्ताकोबीला चव येते। तर छान हे सगळं मिक्स करून घेऊ आणि आपली भाजी पण शिजलेली आहे आता, बघू शकता तुम्ही। आणि मसाला पण तयार आहे। तर चला मग भाजी मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि मस्त छान परतून घेऊ, बघू शकता तुम्ही। आणि अगोदरच भाज्या शिजलेल्या आहेत, मसाला पण अगोदर तेलामध्ये परतलेला आहे। तर आपली भाजी बनलेलीच, याला पुढे जास्त वेळ आता काय वेळ नाही द्यायचा, बनलेलीच आहे भाजी। थोड्या वेळासाठी वाफून घेतली होती। तर आता कोथिंबीर टाकून घेऊ, अतिशय सुंदर सुगंध येत आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला। तरी आपली पटकन होणारी आणि कमी मसाल्यात पत्ताकोबीची भाजी बनून रेडी आहे।